नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नागपुरात शिवसेनेतर्फे रामरक्षा पठणासाठी आपणास निमंत्रण. खासदार संजय राऊतांकडून संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्राद्वारे निमंत्रण. पंकजा मुंडेंनी कुटुंबियांशी संवाद साधला. मयत विलास घुलेंच्या बंधूंची माहिती. शेवटपर्यंत न्यायासाठी ठामपणे सोबत राहणार. पंकजा मुंडेंचा विलास घुलेंच्या सोबत बंधूंना शब्द. 2 दिवसांच्या पावसामुळे लोणावळा अक्षरशः जलमय. पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त. नागरिकांचे जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत. वाशिममधील कोयाळे बुद्रुक जलजीवन मिशनचं काम रखडलं. पाण्याच्या टाकीसाठी खोदलेला खड्डा धोकादायक. प्रशासनानं काम पूर्ण करावं, गावकऱ्यांची मागणी. बीडच्या गेवराईत घरफोडीचा थरार. सीसीटीव्हीत कैद. 3 चोरट्यांकडून रोख रक्कम, सोने आणि मोटरसायकल लंपास. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. कोल्हापूर बाजार समितीच्या मलकापूर उपसमितीतील दुरुस्ती कामावर प्रश्नचिन्ह. 15 लाखांच्या कामात निकृष्ट दर्जाचा आरोप. प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. हिंगोलीच्या वसमतमध्ये वानरांचा हैदोस. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण. नागरिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाकडून 3 वानरांना जेरबंद. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बिबट्याचा थरार. बिबट्याच्या 2 सख्या भावांवर जीवघेणा हल्ला. ग्रामस्थांचा वनविभागाविरोधात तीव्र संताप. गोंदिया शहरात 5 वर्षांच्या चिमुकलीवर 6 भटक्या कुत्र्यांचा हल्ला. नागरिकांनी आरडाओरड केल्यानं कुत्रे पळाले. सुदैवाने चिमुकली सुखरूप. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. राज्य सरकारच्या निर्णयानंतर वाशिम जिल्ह्यातील 66,000 कृषी पंपधारक शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या नावावरील थकबाकी माफ होणार. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.